ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सायली आणि अर्जुनने जबरदस्त प्लॅन रचलाय. मधुभाऊंच्या रूम मध्ये असलेल्या त्या हाराचं सत्य स्वतः मधुभाऊंना समजलंय. कारण ज्या वेळेला प्रिया तो हार ठेवण्यासाठी आली होती त्यावेळेला मधुभाऊंना या सगळ्यामध्ये आता जाग आली होती आणि त्याच वेळेला प्रियाची कुकारस्थानं मधुभाऊंनी पाहिली आणि त्याच नंतर जो काही जबरदस्त प्लॅन अर्जुन, सायली आणि मधुभाऊ या सगळ्यांनी मिळून केलाय. नक्की काय केलंय या सगळ्यामुळे प्रिया या सगळ्या नेकलेसला कसा घुमवलंय, तो नेकलेस मधुभाऊंच्या रूम मध्ये असला तरी तो प्रियानेच कसा ठेवलाय हे सगळं अर्जुनने सगळ्यांच्या समोर कसं आणलंय प्रिया आता मधुभाऊंच्या रूमची झडती घेत असते. ज्या वेळेला झडती घेत असते तेव्हा ती बरोबर तीच बॅग काढते. बॅग काढून या सगळ्यामध्ये आता ती सांगते, हे बघा या पॉकेटमध्ये बरोबर आता इकडे ती हात घालून तो हार काढते. तो हार काढल्यावरती ती म्हणते, मधुभाऊंनी हा हार माझ्या रूम मधून चोरला. हे बघा, आणि खरं सांगायचं तर मला मधुभाऊंवरती डाऊटच होता. यावरती सायली म्हणते, प्रिया काय बोलतेस तू? अर्जुन म्हणतो, तुला का डाऊट होता? यावरती आता इकडे मधुभाऊ म्हणतात, हा हार मी चोरलेलाच नाहीये. यावरती प्रिया म्हणते, जर का तुम्ही हार चोरला नाहीत तर हा हार तुमच्या बॅगेमध्ये आला तरी कसा? त्यावरती पूर्णाजी म्हणते, नाही ग, आम्हाला खरंच वाटलं नव्हतं की या सगळ्यामध्ये आता हा हार ह्याच्यात निघेल म्हणून. यावरती अर्जुन म्हणतो, बरोबर आहे, तुम्हाला सगळ्यांना वाटणारच की मधुभाऊंनीच चोरी केलेली आहे. यावरती आता इकडे सायली म्हणते, प्रिया तुला माहिती आहे मधुभाऊ आश्रम चालवतात. आश्रम चालवण्यासोबत ते लहान मुलांना आश्रय देतात आणि त्या मधुभाऊंवरती चोरीचा आरोप करतेस. त्यावरती आता इकडे अश्विन म्हणतोस, तू तर बोलूच नकोस. कसं आहे ना, ज्या मधुभाऊंवरती खुनाचा आरोप आहे त्यांच्यासाठी चोरीचा आरोप हा काही नवीन आहे. यावरती अर्जुन म्हणतो, अश्विन हा चोरीचा आरोप आणि खुनाचा आरोप हे फक्त आरोप आहेत. अजून यातला कोणताही आरोप सिद्ध झालेला नाहीये. खुनाचा आरोप मी कोर्टामध्ये खोडून काढतोय आणि चोरीचा आरोप मी इथे खोडून काढणार. यावरती प्रिया सांगायला लागते, आता या सगळ्यामध्ये अजूनही तू बाजू घेणार आहेस का यांची? म्हणजे या सगळ्यामध्ये इतकं सगळं समोर येऊन सुद्धा तू त्यांची बाजू घेऊन त्यांना आता प्रोटेक्ट करणार? असं म्हटल्यावरती इकडे आता अर्जुन सांगायला लागतो, मी कोर्टात सुद्धा खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटंच बोलतो. त्यामुळे या सगळ्यामध्ये तू नको मला सांगूस मी काय करायचं. यावरती आता प्रिया म्हणायला लागते, बघितलंस अश्विन, म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा अजूनही मलाच हे सगळे खोटं ठरवतायत. म्हणजे मलाच या सगळ्यामध्ये आता हे खोटं ठरवत मला या सगळ्यामध्ये सांगतायत की मीच खोटारडी आहे. म्हणजे बघ ना, अजूनही माझ्यावरतीच आरोप. प्रताप म्हणतो, एक मिनिट तन्वी, असं कुणीही म्हणत नाहीये. पण अर्जुन त्याची काहीतरी बाजू सांगतोय. प्रताप खरंच सेन्सिबल वागायला लागलेला असतो. त्याला कुठेतरी आपण या सगळ्यामध्ये आता चुकीचं वागतोय किंवा आपण या सगळ्यामध्ये आता काहीतरी चुकीचं करतोय हे समजलेलं असतं आणि त्यामुळे प्रताप म्हणतो, एक मिनिट तन्वी. यावरती प्रिया सांगते, बाबा तुमचा माझ्यावरती सुद्धा विश्वास नाहीये का? यावरती मग आता सांगायला लागतो, खरं तर प्रताप तसं नाहीये, मला मधुभाऊंची बाजू काय आहे ती ऐकायची आहे. असं म्हणत प्रताप मधुभाऊंना विचारत असताना इकडे आता पूर्णाजी म्हणायला लागते, प्रताप काय चाललंय तुझं? तुला का त्या मधुभाऊंना या सगळ्यामध्ये या गोष्टी विचारायच्या आहेत? असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो, प्रताप थांब पूर्णाई. यावरती प्रिया म्हणते, नाही, कसं आहे ना, या सायलीने या सगळ्यामध्ये आता सगळ्यांनाच आपल्या बाजूने वळवून टाकलेलं आहे आणि सगळ्यांना आपल्या बाजूने वळवून या सगळ्यामध्ये आता माझ्या विरुद्ध कारस्थानं करायला ती कमीच करत नाहीये. पूर्णाजी म्हणते, थांब, मी तुझ्या बाजूने ठाम उभी आहे. अर्जुन बोल, तुला काय बोलायचंय? प्रिया म्हणते, आता तो मधुभाऊंची तरफदारी करणार. यावरती पूर्णाजी म्हणते, तुझी बाजू सत्याची आहे ना? जर का तुझी बाजू सत्याची आहे तर या सगळ्यामध्ये तुला आता त्रास होण्याचं काही कारणच नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे विचार करायला लागते. प्रिया म्हणजे झाली ही म्हातारी पण तिच्या बोलण्यामध्ये आलेली आहे आणि या सगळ्यामध्ये ह्या म्हातारीला पण आता तिने बरोबर आपलंसं करून टाकलेलं दिसते अर्जुनने. अर्जुन या सगळ्यामध्ये आता तिला बरोबर या सगळ्यामध्ये अडकवणार आणि आता आपल्यालाच काहीतरी खोटं नाटं बोलून टाकणार. असं म्हटल्यावरती मग आता पूर्णाजी सांगते, बोल अर्जुन, तुझी काय बात? मग अर्जुन सगळ्यांना हॉलमध्ये आणतो. हॉलमध्ये आणल्यावरती अर्जुन म्हणतो, सायलीच्या रूममधून सुद्धा एक नेकलेस हरवलेला आहे. यावरती पूर्णाजी म्हणते, काय? यावरती अर्जुन म्हणतो, हो,
आणि हा बघ, हा प्रियाच्या म्हणजे हा तन्वीच्या पर्समध्ये सापडलेला नेकलेस, ही तिची पर्स असं म्हणत अर्जुन ती पर्स उपडी करतो. अर्जुनने पर्स उपडी केल्यावरती मग मात्र आता इकडे ती पर्स उपडी झाल्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो, हा माझ्या बायकोचा नेकलेस हिच्या पर्समध्ये काय करतोय? ही जर का या सगळ्यामध्ये निर्दोष आहे तर माझ्या बायकोचा नेकलेस हिच्या पर्समध्ये असण्याची गरजच काय? असं म्हटल्यावरती सगळ्यांना धक्का बसतो. काय आहे हे अर्जुन? हे सगळं काय घडलंय? यावरती अर्जुन म्हणतो, तेच सांगण्याचा मी सगळ्यांना प्रयत्न करतोय. म्हणजे खरं तर चोरी हिने केले आणि आरोप माझ्या बायकोवरती. यावरती प्रिया सांगायला लागते, नाही नाही, हा मला अडकवण्याचा प्लॅन आहे. पूर्णाजी म्हणते, हा नेकलेस इथे कसा आला? प्रताप म्हणतो, काय आहे अर्जुन हे सगळं? अर्जुन म्हणतो, मी सांगतो. आता या सगळ्यावरून हेच गोष्ट ठरते ना की हा नेकलेस आता चोरलेला आहे तो म्हणजे तन्वीने नेकलेस चोरला, तिच्या पर्समध्ये सापडलाय. यावरती प्रिया सांगायला अर्जुन म्हणतो, तेच मला सांगायचंय. हा नेकलेस तन्वीच्या पर्समधून सापडला म्हणजे तन्वी चोर आहे हे सिद्ध झालेलं आहे ना. यावरती प्रिया आता कांगावा करायला लागते, नाही नाही. पूर्णाजी म्हणते, काय बोलतोयस तू हे सगळं? ती का चोरी करेल? तिला चोरी करण्याची काय गरज पडली? प्रिया सांगते, बघितलंस पूर्णाजी, या सगळ्यामध्ये आता मी काहीही केलेलं नाहीये आणि या सगळ्यामध्ये आता ही माझ्यावरती आरोप करते आहे. का माझ्यावरती आरोप करते आहे? मी खरंच काही केलेली नाहीये. यावरती मग आता पूर्णाजी सांगते, माझा तुझ्यावरती विश्वास आहे. यावरती आता प्रिया सांगायला लागते, या सायलीनेच या सगळ्यामध्ये आता हा नेकलेस ना माझ्या ह्याच्यात ठेवलाय आणि मला अडकवण्याचा प्रयत्न केलाय. पूर्णाजी म्हणते, इतक्या नीच पातळीला का बरं तू उतरलीस? यावरती कल्पना म्हणते, खरंच हिच्याकडून दुसरी कुठची अपेक्षाच आपण करू शकत नाही आहोत. ही मुलगी इतकी नीच आहे ना. यावरती सायली म्हणते, मी असलं काहीही केलेलं नाहीये. यावरती मग आता प्रताप म्हणतो, मग हा नेकलेस कसा काय आला? यावरती सायली म्हणते, खरंच माझ्यावरती विश्वास. आता अर्जुन म्हणतो, एकाच वेळेला 2 नेकलेस सापडलेले आहेत, बरोबर आहे. पण एक नेकलेस ज्या वेळेला मधुभाऊंच्या रूममध्ये सापडला तेव्हा आपण काय बोलतोय की मधुभाऊंनी चोरी केली, हिचा नेकलेस चोरला. पण त्याच वेळेला जेव्हा माझ्या बायकोचा नेकलेस हिच्या पर्समध्ये सापडला तेव्हा आपण काय बोलतोय की नाही, हिनेच ठेवलाय. म्हणजे कसं आहे, दोन्ही केसमध्ये हीच कशी मुलगी बरोबर होऊ शकते? हिच्या पर्समध्ये सापडलाय म्हणजे ही चोर ना. असं म्हटल्यावरती अर्जुन सगळ्यांना सांगायला लागतो, आता खरं सत्य काय आहे ना ते मी सांगतो. खरं तर हा नेकलेस मीच ठेवलाय. असं म्हटलं. कल्पना म्हणते, काय म्हणजे तू चोरी कबूल करतोयस? तू तन्वीला अडकवण्यासाठी हे सगळं केलंस? यावरती प्रिया म्हणते, बघितलंस कल्पना मामी, यांनी सगळं मला अडकवण्यासाठीच केलेलं होतं आणि म्हणून ह्यांनी नेकलेस ठेवला. यावरती पूर्णाजी चिडते आणि आता पूर्णाजी सांगायला लागते, काय चाललंय हे सगळं तुमचं? म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये आता माझ्या तन्वीवरती आरोप घेताय. यावरती अर्जुन म्हणतो, एक मिनिट. प्रताप म्हणतो, अर्जुन जे काय आहे ना ते स्पष्ट आता सांगून टाक बाबा. हे सगळं डोक्याला त्रासच सहन होत नाहीये. 2 नेकलेस आले, कुणी कुठचा चोरला, कुणी काय केलं? अर्जुन म्हणतो, सगळं. हा नेकलेस मी तन्वीच्या पर्समध्ये ठेवला, पण पण तन्वीने तो मधुभाऊंच्या ह्याच्यात का ठेवला? असं म्हणत अर्जुन प्रश्न विचारतो. ती सांगते, मी नाही ठेवला. अर्जुन म्हणतो, ठीक आहे. मी सांगितलेलं आहे की हा रात्री काय झालं माहितीये का, मला काही गोष्टी समजल्या आणि त्यामुळे सकाळी हा तमाशा होणार हे मला माहिती होतं आणि म्हणूनच या वेळेला मी उलटा, माझ्याकडे पुरावा नसल्यामुळे उलटा आता मी गोष्ट चालू केलेली आहे. ती सगळी मी एक्सप्लेन करतो. हा नेकलेस मी ठेवलाय, पण आधीची गोष्ट ऐक. मग अर्जुन सांगायला लागतो, रात्रीच्या वेळेला प्रिया मधुभाऊंच्या खोलीत आली होती. ज्या वेळेला मधुभाऊंच्या खोलीत आली आणि तिने मधुभाऊंची बॅग काढली. बॅग काढल्यानंतर मग आता मधुभाऊंना माहीत नव्हतं की ही काय करते. पण त्याच वेळेला मधुभाऊंना जाग आली आणि मधुभाऊंनी पलटी मारली आणि त्यावेळेला प्रिया आपल्या रूममध्ये लपून छपून काय करते आहे हे मधुभाऊंना कळलं नाही. मधुभाऊन तिला पाहिली, पण तोपर्यंत प्रिया तिकडून निघून गेली होती. प्रिया निघून गेल्यामुळे मधुभाऊ विचार करायला लागले, नाही नाही, हे मला जावई बापूंना सांगायलाच पाहिजे. नक्की काय घडलंय, काय झालंय हे जावई बापूपर्यंत पोहोचल्याशिवाय मी या सगळ्यामध्ये आता गप्प बसू शकत नाहीये, कारण ही मला कोणत्याही केसमध्ये अडकवू शकते आणि म्हणून म्हणून मला हिला बोलायलाच पाहिजे, कारण ही काहीही खोटनाटे धंदे करू शकते. म्हणून लगेचच मधुभाऊंनी मला बोलवलं, मला आणि सायलीला बोलवलं आणि घडलेला प्रकार सांगितला आणि त्याच वेळेला मी आणि सायलीने प्लॅन केलेला आहे. असं म्हटल्यावरती आता अर्जुन सगळा पुढचा प्लॅन सांगायला लागतो. मधुभाऊ अर्जुनला बोलवतात आणि जावई बापू,
या सगळ्यामध्ये आता तन्वी माझ्या रूममध्ये आली होती आणि माझ्या रूममधून काही ना काहीतरी काढत होती. यावरती अर्जुन म्हणतो, म्हणजे ती रूममध्ये येण्याचं कारणच काय? यावरती मधुभाऊ म्हणतात, खरंच मला या सगळ्यामध्ये आता काही माहीत नाहीये. आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागतात, अर्जुन ठीक आहे, ती काय करत होती? यावरती मधुभाऊ म्हणतात, तिने माझी बॅग काढली होती. अर्जुन म्हणतो, अच्छा, काहीतरी तिचा प्लॅन असणार. त्यावेळेला सायलीला आठवते का सर तुम्हाला? मागच्या वेळेला आपल्या रूममध्ये अस्मिताताईंनी आणि त्या दोघींनी मिळून एक हार ठेवला होता आणि मला अडकवण्याचा प्रयत्न केला होता पूर्णाजींना. तसंच मधुभाऊंच्या बॅगेमध्ये काहीतरी ठेवून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला असेल तर? मधुभाऊ म्हणतात, माझी ती बॅग काढा, त्याच्यामध्ये काही असेल. लगेचच बॅग काढल्यावरती नेकलेस निघतो. अर्जुन म्हणतो, बघितलं, अजूनही ती त्या हारावरतीच अडलेली आहे. मागच्या वेळेला पूर्णाजीचा हार, यावेळेला तिचा स्वतःचा हार. आणि मधुभाऊ त्या दिवशी खोलीमध्ये गेले होते म्हणून तिने या सगळ्यामध्ये हा प्लॅन केलेला आहे, हे 100%. असं म्हणत अर्जुन आणि सायली आता प्लॅन करतात. सायली म्हणते, करू दे, तिला जे काही करायचं ते करू दे, पण आता आपणच प्लॅन करायचा. मग काय, सायलीचा लगेच एक नेकलेस काढला जातो. अर्जुन तो नेकलेस काढून प्रियाच्या रूममध्ये रात्रीच्या वेळेला ठेवायला निघतो. सायली म्हणते, आता ह्या प्रियाला धडा शिकवणार. मधुभाऊंना अडकवायला निघाले का? पण खरं सांगू का, तर ही मधुभाऊंना अडकवायला निघाले ही तिची एकटीची हे नाहीये. अर्जुन सर, मला काय वाटतं माहितीये का, हा कोणाचा तरी वेगळा डाव आहे. अर्जुन म्हणतो, कुणाचा का डाव असेल ना, यांचा डाव उधळून लावणं हेच फक्त आपलं आता काम आहे आणि काहीही काळजी करू नका. काही झालं तरी यांचा डाव पहिला उधळून लावायचा. चला, आत्ताच्या आत्ता हा नेकलेस तन्वीच्या रूममध्ये, असं म्हणत अर्जुन सांगायला लागतो. म्हणजे स्वतःच्या वडिलांना खोटा आरोप घेते आहे ती चोरीचा. आज चोरीचा आरोप, पण त्या दिवशी सुद्धा आता खुनाचा जो काही आळ घेतलाय तो सुद्धा आळ खरा आहे याची नाहीच आहे, याची मला 100% कल्पना आहे. खुनाचा सुद्धा जो काही आरोप तिने मधुभाऊंच्या वरती लावलेला आहे, या सुद्धा आरोपाचं मी खंडन करतो. खुनाचा सुद्धा आरोप खोटा आहे असं म्हणत अर्जुन खूप चिडलेला असतो आणि तो सांगतो, म्हणून आम्ही हा सगळा प्लॅन केला. रात्रीच्या वेळेला तिच्या ह्याच्यामध्ये मंगळसूत्र, आम्ही आता सायलीचा हार टाकला. सायली रडायला लागते, प्रिया तू इतकी नीच असशील ना असं वाटलं नव्हतं. माझ्या मधुभाऊंवरती चोरीचा आरोप करतेस. अगं, ते आपल्या लेकीच्या घरी राहायला तयार नव्हते आणि त्यांच्यावरती हे असे आरोप करून त्यांना अजून लज्जित करतेस. तुला लाज नाही का गं वाटत? यावरती प्रताप म्हणतो, नाही तन्वी, यावेळेला तू खरंच चुकलीस. तू जे काही वागलीस ना, ते वागणं आम्हाला अजिबात तुझं पटलेलं नाहीये. बस झालं, आता या सगळ्यामध्ये ना तुझं वागणं आम्ही सहनच करणार नाही. यावरती कल्पनाला पण लाज वाटते. कल्पना पण मान खाली घालते आणि म्हणते, तन्वी, आज न मी तुला सपोर्ट केल्याचा मला खूप खूप पश्चाताप व्हायला लागलेला आहे. या सगळ्यामध्ये आता मला या गोष्टीचं खूप वाईट वाटते की तू अशी वागलीस. म्हणजे तुझ्यावरती इतका विश्वास ठेवला आणि आज मला तू मान खाली घालायला लावलीस. मी मोठ्या अभिमानाने सांगत होते की नाही, तन्वी खोटं बोलणार नाही, तन्वी नेहमी खरंच बोलेल आणि तू आज मला मान खाली घालायला लावून या सगळ्यामध्ये अपमानित केलेलं आहेस. बाद झालं, आता मला काही बोलायचं नाही. पूर्णाची पण रडायला लागते. खरंच तन्वी, आज आमची मान खाली गेली ग. तू इतक्या नीच पातळीला उतरलीस. मागच्या वेळेला अस्मितासोबत राहून एक कारस्थान केलं होतंस, पण आम्ही म्हटलं जाऊ दे, असेल तुझी चूक झाली असेल, काही तुझ्या मनामध्ये आज आत्ता काय आहे, आत्ता तर तू या घरची सून आहेस, अधिकारवाणीने या घरात राहू शकतेस. मग असं असताना का हे सगळं वागलीस तू असं म्हणत चिडलेली पूर्णाजी चांगलीच चिडते आणि तिला या सगळ्यामध्ये आता चांगलाच जाब विचारते. बरं, आता हे सगळं चालू असताना प्रिया आपली सफाई देण्याचा प्रयत्न करते. नाही पूर्णाजी, हे खोटं बोलतायत. नाही पूर्णाजी, हे खोटं बोलतायत. यावरती अर्जुन म्हणतो, खोटं तू बोलतेस, कारण ज्या वेळेला आता तू रूममध्ये गेली होतीस ना, त्यावेळेला तुझं एक कानातलं तिकडे पडलं होतं. असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते, काय? असं म्हणत अर्जुन आता ते कानातलं तिला दाखवतो. हे बघ, हे तुझं कानातलं आहे. हार ठेवायला गेलीस तेव्हा कानातलं विसरून आलीस. प्रिया म्हणते, शक्यच नाहीये, कारण काल रात्री ज्या वेळेला मी मधुभाऊंच्या रूममध्ये गेले तेव्हा माझ्या कानातलेच नव्हते. झालं, सगळ्याचा खुलासा झालेला असतो. स्वतःच्याच तोंडून स्वतःचाच गुन्हा आता कबूल करण्यात आलेला असतो आणि त्यामुळे मग आता पूर्णाची, कल्पना सगळ्यांची मान शरमेने खाली येते आणि त्यावरती कल्पना म्हणते, नाही, आज जे काही घडलं ना, म्हणजे आपल्या घरात एका निरपराध माणसावरती हा अत्याचार झाला. निरपराध माणसावरती आपण आता खूप मोठा आरोप केला, हे खूप चुकीचं आहे. मला या सगळ्यामध्ये स्वतःची लाज वाटते. आणि त्यावरती सायली म्हणते, प्रिया,
तू इतक्या खालच्या पातळीला उतरलीस की ज्या वडिलांनी तुला आता लहानाचं मोठं केलं, ज्या वडिलांनी तुला इतकं मोठं करून या लायक बनवलं की तुझ्या खऱ्या वडिलांच्या घरी जाऊ शकशील आणि त्यांच्यावरती आरोप करतेस का ग? का तुला त्यांच्याबद्दल इतका द्वेष वाटतोय? का हे सगळं तू केलंस? नाही प्रिया, तू चुकलीस असं म्हटल्यावरती प्रिया रडकुंडीला येते आणि नाही नाही, हे मला फक्त आपल्या घरात नको होते, ते मला त्रास देतात. इथे आल्यावरती सायलीची बाजू घेतात आणि म्हणून मी हे सगळं केलंय असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता सायलीवरती सगळा आरोप ढकलून मोकळी होते, मधुभाऊंवरती आरोप ढकलून मोकळी होते. आणि त्यानंतर पूर्णाजी म्हणते, बास कर तन्वी, तुझ्या या फाजील या लाडांना माझ्याकडे थारा नाहीये. आज जे केलंस ते चुकीचं होतं आणि तुझी शिक्षा ही आहे की मी तुझ्याशी बोलणार नाही असं म्हणत पूर्णाजीने प्रियासोबत बोलणं टाकलेलं असतं, कल्पनाने बोलणं टाकलेलं असतं आणि फायनली या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंना न्याय मिळालेला असतो.